मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका आज दिवसभर 3 सत्रांमध्ये राज ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडतील। नाशिकमध्ये सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आणि खड्डेमय रस्त्यांच्या अनुषंगानेही राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। 2012 मधला कुंभमेळा हा मनसेच्या सत्ता काळामध्ये पार पडला होता। त्यामुळे सध्या कमी कालावधीत सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या कामांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याकडे विशेष लक्ष लागलंय। दरम्यान राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत। आज आणि उद्या असे 2 दिवस त्यांचा नाशिक जिल्ह्याचा दौरा आहे। 2 दिवसांमध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण या दोन्ही संघटनांचा ते आढावा घेणार आहे। संघटना मजबूत करणं या दृष्टीने राज ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे। महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पक्षीय कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे नाशिकमध्ये येत आहेत। आज आपल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देतात हे बघणं महत्त्वाचं आहे। नाशिक शहरामध्ये सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। खड्डे त्याचबरोबर कुंभमेळ्याची अर्धवट राहिलेली कामं यामुळे नाशिककरांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे। 5 नागरिकांचे खड्ड्यामधून मृत्यू झालेले आहे, तर शेकडोच्या संख्येने नाशिककर हे जखमी झालेले आहेत। काहींवर उपचार देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही दिवसापूर्वीच मंत्री छगन भुजबळ यांनी खड्ड्याच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केलेली होती। त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांना रस्त्यावर उतरण्याचा सल्ला देखील दिलेला होता। गिरीश महाजन यांच्या माध्यमातून नाशिकवर देखरेख ठेवली जात आहे आणि शहरातले खड्डे बुजवण्याचं काम देखील महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून केले जाते। मात्र आज राज ठाकरे खड्ड्याच्या प्रश्नावर नेमकं काय बोलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। तर नाशिककरांसमोर सध्या अनेक प्रश्न उभे ठाकलेले आहेत आणि राज ठाकरे या सगळ्या प्रश्नांसंदर्भात प्रशासनावर, सरकारवर काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण का कुंभमेळा अगदी वर्षभरावर येऊन ठेपलेला आहे आणि याच कुंभमेळ्याच्या निमित्तानं नाशिकमध्ये अनेक कामं ही अर्ध्यावर सोडण्यात आलेली आहेत। अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आलेत आणि या सगळ्याचा नाशिककरांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।